नेपाळमधली आपण परिस्थिती पाहिली आणि आता राज्यात जे राजकारण रंगतंय त्या संदर्भातली बातमी आहे। कारण रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबद्दल एक मोठी बातमी म्हणावी लागेल। कारण रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। होय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याच संदर्भातील घोषणा केली। आज रिक्षा टॅक्सी चालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ जाहीर केली आहे। याचाच अर्थ परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला। 2 दिवसापूर्वी प्रताप सरनाईकांनी रिक्षा चालकांना मराठी येण्यासाठी 4 महिन्यांची मुदतवाढ दिली होती। आता मुख्यमंत्र्यांनीच सरनाईकांचा निर्णय रद्द करत वर्षभराची खुली सूट दिली आहे। मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला बंधनकारक असल्याचं सरनाईकांनी देखील म्हटलंय। तर महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावीच लागेल असा इशाराही सरनाईकांनी दिला आहे। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत ज्यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। हे अभियान जे आहे परिवहन विभागाने, प्रताप सरनाईक मंत्री यांनी आणि त्यांच्या विभागाने हे अभियान जे आहे शिकवण्याचं, हे साहित्यिकांना घेऊन, मराठी भाषेतले तज्ज्ञ असतील, लेखक असतील, या सगळ्यांना घेऊन हे अभियान सुरू ठेवलं होतं। आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे। यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या RTOच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु आता मुख्यमंत्र्यांनीच जर 1 वर्षाची मुदत दिली असेल तर त्या 1 वर्षामध्ये त्यांनी मराठी शिकावं, मराठी बोलावं। मला तर आनंद ह्या गोष्टीचा आहे की आता ते बोलू शकणार नाही किंवा काही आमचे 1,65,600 लोक जे मराठी शिकले अवघ्या 105 दिवसामध्ये, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। त्यांना आता 1 वर्षाची वेळ मिळेल। म्हणजे आता आम्हाला असं वाटायला लागलं की आमचे अमराठी रिक्षा चालक आणि मालक जे आहेत ते फटाफट आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने वर्षभरामध्ये मराठी बोलू शकतील। तुम्ही गुजरातला गेला, पंजाबला गेला, तुम्ही दक्षिणेत गेला, सगळीकडे एक आपुलकी असते आपल्या भाषेची। आता UP इलेक्शन्स येत आहे म्हणून हे तुम्ही 1 वर्षाचं एक्सटेन्शन देत आहे। एवढी कसली डेस्परेशन आलं तुम्हाला की आपली भाषा बाजूला हे केली पाहिजे, आपण आपलं राज्य बाजूला केलं पाहिजे। आपण कुठेतरी एक मुख्यमंत्री म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे ना। मला नाही आवडलं। मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीला मुदतवाढ देण्याच्या निर्णयावरून मराठी एकीकरण समितीने देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मुख्यमंत्री परप्रांतीयांसमोर झुकल्याचा आरोप करत मराठी बांधवांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं आवाहन केलंय। मराठी अस्मितेच्या प्रश्नावरून आता राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत। मराठी भाषा अवगत असणे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना त्याची अंमलबजावणी अनेक दशकानंतर होते आहे आणि तिथेही जर आपण या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जर पळवाटा शोधत असाल, आपल्या मतांचे गणित जर जमवत असाल, आपण दरवेळीसारखं परप्रांत्यांचं लागून चालन जर करत असाल तर या महाराष्ट्राच्या नागरिकांनी बघायचं कोणाकडे? आपण महाराष्ट्र जपायचं आहे, महाराष्ट्राची मराठी भाषा जपायची आहे की मतांचे गणित मांडायचे आहेत? माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आज ही स्थगिती दिली आहे, 1 वर्षाची मुदत जी दिली आहे, आम्ही याचा धिक्कार करतोय, आपला निषेध करतोय।